हॅलो एव्हरीवन, तर आपलं चिकन फ्रायची रेसिपी रेडी आहे। चला तर मग या खायला। हॅलो एव्हरीवन, मी विद्या ठाकूर। तर मी आज बनवणार आहे चिकन फ्राय। तर मी इथे स्वच्छ चिकन धुवून घेतलेलं आहे। तर चिकन फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य आहे हा माझा घरगुती लाल मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, दही, तेल, आलं लसणाची पेस्ट, लसूण आणि मिरची। तर चला पहिले आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया। त्यासाठी पहिले मी टाकणार आहे मीठ, हळद, गरम मसाला, हा माझा घरगुती लाल मसाला, मी थोडंच टाकते म्हणजे तिखट आहे, आलं लसणाची पेस्ट आणि थोडं टाकणार आहे तेल। मिक्स करून घ्या। एकत्र मिक्स करून घ्या। मसाला नीट लागला पाहिजे, प्रॉपर मिक्स करा। एक 15 मिनिटं मी ह्याला मॅरिनेट करून ठेवणार आहे, त्यानंतर आपण याला फ्राय करूयात। तर मी याची 15 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलं होतं। चला तर आता आपण याला फ्राय करून घेऊया। प्रॉपर मॅरिनेट झालेलं आहे, आणि याला फ्राय करतो। इथे मी पॅन गरम करत ठेवला। पॅन चांगलं गरम झालंय, त्यात मी टाकणार आहे तेल, गरम होऊ द्या। गरम झालंय, यात मी टाकणार आहे लसूण। लसूण थोडा लाल होऊ द्या। टाकणार आहे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन। त्याला हे मिक्स करून घ्या। तर एक 15 मिनिटं ह्याला हे एक साइड असंच आपण शिजू देऊया। झाकण ठेवले 15 मिनिटं ह्याला राहू द्या असंच। मग आपण ह्याला पलटी करूया। तर एक 15 मिनिटं झालेली आहेत, आता आपण ह्याला बघूया। त्याला पलटी करून घ्या, मिक्स करा असं। मी हे वाफेवर ठेवलं होतं म्हणून ह्याला पाणी सुटलं, आणि हे वाफेवर शिजवायचं चिकन। पुन्हा हे पाणी आटेपर्यंत, म्हणजे जो वाफेने पाणी सुटलाय तो आटेपर्यंत ह्याला असंच आपण 15 मिनिटं ठेवून देऊ। तर एक 15 मिनिटं झालेली आहेत। पुन्हा ह्याला परतवून घ्या, दोन्ही साईडने मीठ भाजून घ्यायला। पुन्हा एक अजून 10 मिनिटं ह्याला हे असंच ठेवा। 10 मिनिटं हे असंच पुन्हा आपण शिजून घेऊया। तर इथे आपली चिकन फ्रायची रेसिपी रेडी आहे। जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि खायला या। चलो, बाय बाय।